राधानगरी तालुक्यातील कौलव इथं होळीचा सण पारंपरिक उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला। ग्रामदैवत हनुमान मंदिर चौकामध्ये 12 बलुतेदारांच्या सहकार्यातून विधिवत होळी दहन करण्यात आलं। वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानला जाणारा होळी सण हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचा आहे। दिवाळीनंतरचा हा पहिला मोठा सण मानला जातो। काही ठिकाणी राक्षसरूपी पुतळ्याचं दहन केलं जातं, तर काही ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या एकत्र करून त्याचं दहन करण्याची प्रथा आहे। होळी पेटवल्यानंतर भक्तिभावानं तिची पूजा केली जाते। राधानगरी तालुक्यातील कौलव इथं अनेक वर्षांची जुनी परंपरा आजही ग्रामस्थ आणि 12 बलुतेदार जपत आहेत। ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या चौकामध्ये हा मुख्य सोहळा पार पडतो। प्रथम 12 बलुतेदारांच्या हस्ते ग्रामदैवताची पूजा आणि आरती करण्यात येते। त्यानंतर आंबेडकर नगरमधील समाज मंदिरातील होळीचं दहन करून तिथला पवित्र विस्तव वाजत गाजत मिरवणुकीनं हनुमान चौकात आणला जातो। या विस्तवाच्या माध्यमातून मुख्य होळी प्रज्वलित केली जाते। विधिवत पूजा केल्यानंतर होळी दहन करण्यात येतं। यावेळी लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वच जण होळीभोवती 5 प्रदक्षिणा घालत पारंपरिक पद्धतीनं शंखध्वनी करतात। होळीच्या अग्नीसमोर पुरणपोळीचं नैवेद्य अर्पण करून ग्रामस्थ मंगलकामना व्यक्त करतात। ज्या ठिकाणी होळी दहन होतं त्या ठिकाणी रंगपंचमीपर्यंत दररोज 5 शेणाच्या गोवऱ्या दहन करण्याची परंपरा आहे। मानाचा तमाशा झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होते। संपूर्ण उत्सवात गावातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन सहभाग घेतात। परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकोपा याचं दर्शन घडवणारा कौलवचा होळी उत्सव ग्रामस्थांच्या एकजुटीचं प्रतीक ठरलाय।